हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही. आपले विविध सण जितके आनंदी, उत्साही, तितकेच अर्थपूर्णही. असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगांचा सण तो म्हणजे होळी. मराठी महिन्यातील शेवटचा महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगवेगळी, पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उधळून रंगांची होळी खेळली जाते, ज्याला धुलीवंदन असं म्हटलं जातं. होळीला शिमगा असेही म्हटले जाते. याच होळी सणाची लहान मुले आतुरतेने वाट पाहत असतात. या सणानिमित्त होळी दहनाला मुलं शेणी चाकोरी अर्थात शिंगोळ्या तयार करतात, परंतु सद्यस्थिती ही पारंपरिक पद्धत लुप्त होताना दिसत आहे. होळीसाठी शिंगोळ्या तयार करण्यात एक वेगळाच आनंद असून आजच्या आधुनिक काळात हा पारंपरिक आनंद घेण्यासाठी लहान मुले सुद्धा पुढाकार घेत नसल्याचे वास्तव सर्वत्र दिसून येते. तर शहरापेक्षा ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी ही परंपरा जोपासली जाते, परंतु दिवसेंदिवस ही संस्कृती लोप होताना दिसत आहे. चकोऱ्या पेटवून होळी साजरी केल्यास पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत नाही. त्यामुळे होळी दहनासाठी मुलांनी प्रत्यक्ष चाकोऱ्या करून या होळी सणाचा आनंद घेतला पाहिजे. तर जुन्या पिढी व पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना या संस्कृतीची जाण करून देणे आजच्या काळात नितांत गरजेचे आहे. MCN न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे, खामगाव ग्रामीण.